नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला फक्त 15 ते 20 मिनिटात बिना भाजणीची अशी काटेदार कुरकुरीत चकली बनवून दाखवणार आहे की जी खायला खूप कुरकुरीत लागते, की कोणी गेस पण करू शकणार नाही की आपण बिना भाजणीची इतकी छान चकली बनवली आहे आणि बनवायला ही खूप सोपी आहे। तर चला वेळ न घालवता पटकन गरमागरम चकली बनवूया। तर यासाठी मी इथे एक मोठी वाटी म्हणजे ह्या कपाने 2 कप दाळवा घेतला आहे, जे आधीच भाजलेला असतो। तर सर्वात आधी आपण दाळव्याला मिक्सी जारमध्ये घालून याची छान बारीक पावडर तयार करून घेऊयात। तर याप्रमाणे आपण दाळव्याची अशी छान पिठासारखी बारीक पावडर तयार करून घेतली आहे। मी याला चाळणीने एकदा चाळून घेतले आहे, कारण यात लहान लहान गाठी असतात ना, तर ते राहणार नाही। तर सगळं पीठ एका ताटामध्ये काढून घेऊयात। आता चकलीला स्वादिष्ट बनविण्यासाठी यामध्ये घालायचं 2 कप तांदळाचे पीठ, म्हणजे ज्या कपाने आपण 2 कप दाळवा घेतली आहे ना, त्याच कपाने 2 कप तांदळाचे पीठ घ्यायचे आहे। मेजरिंगसाठी तुम्ही कोणताही कप किंवा वाटी सेट करून घ्या, किंवा तुम्ही वाटल्यास तर 1 कप दाळव्यासाठी 4 कप तांदळाचे पीठसुद्धा वापरू शकता, अगदी परफेक्ट मेजरमेंट राहणार। आता आपण यात घालूया 2 चमचे पांढरे तीळ, ज्यामुळे चकलीची लुकिंग खूप छान येईल। 1 चम्मच ओवा, 1 चम्मच हळद, 1 चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच हिंग। हिंगाने खूप छान सुगंध येईल। 2 चमचे धणे पावडर, 2 चमचे लाल तिखट। तिखटाची मात्रा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, व चवीनुसार मीठ। आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता चकलीला कुरकुरीत बनविण्यासाठी यामध्ये घालूया 3/4 कप गरम तेल। तुम्ही वाटल्यास तर इथे तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता। आता सगळे साहित्य छान मिक्स करून एकजीव करून घेऊयात। खरंच मंडळी, ही चकली खूप लवकर बनून तयार होते आणि खाल्लं तर खूपच चविष्ट अप्रतिम लागते। तर बघा, आपण तेलाले पिठात चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहे आणि असं तेल घातल्याने चकली छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होते। बघा, आपण अशी मुठी बांधत आहे ना, तर बांधले जात आहे, म्हणजेच आपल्या चकलीचा रेशो अगदी परफेक्ट आहे। तर चला पीठ भिजवून याचा गोळा तयार करून घेऊयात। त्यासाठी यामध्ये घालायचं 1 कप गरम पाणी। तर थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं। आपल्याला याचे सॉफ्ट मुलायम गोळा भिजवायचा आहे, जसं आपण चपातीसाठी गोळा तयार करतो ना, बस तसाच आपल्याला याचा गोळा करायचा आहे। तर आपण याचं असं सॉफ्ट मुलायम गोळा भिजून तयार करून घेतला आहे। मला ह्या कपाने 2 कप पाणी लागले आहे। तुम्हाला कमी जास्त पाणीसुद्धा लागू शकते, कारण ते तुमच्या तांदळाच्या क्वालिटीवर डिपेंड करेल। आता याला अर्धा तास रेस्ट होऊ द्यायचं, कारण आपण यात तांदळाचे पीठ घातले आहे ना, तर ते चांगल्या प्रकारे फुलून येईल। बघा, अर्धा तास झालेले आहे आणि इकडे पीठ ही छान फुलून आलेले आहे। तर याला एकदा आणखीन हाताने मळून मळून अगदी स्मूथ करून घेऊयात। तर आपलं पीठ रेडी आहे चकली पाळण्यासाठी। आता चकली करण्यासाठी मी इथे हे चकलीचे साचा घेतलेला आहे। तर सर्वात आधी याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊयात, जेणेकरून पीठ साच्याला चिटकणार नाही। आता थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्याला दाबून दाबून साच्यात भरायचं आणि वरून झाकण लावून कवर करून घ्यायचं। आता मी इथे ताटावर चकली पाळणार आहे, तर ताटाला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊयात, जेणेकरून चकली ताटाला चिटकणार नाही। तुम्ही वाटल्यास तर पेपरवर सुद्धा चकल्या पाडू शकता। तर साच्याला असं गोल फिरून अशी छान गोलगोल चकली तयार करायची। बघा, किती छान काटेदार गोलगोल अशी आपली चकली तयार झालेली आहे। तर शेवटच्या वेळा असं चिटकून घ्यायचं, जेणेकरून चकली फ्राय करताना तेलात सुटणार नाही। बघा, किती काटेदार गोलगोल आपली चकली बनून तयार झालेली आहे। तर याप्रमाणेच आपण उरलेल्या चकल्या बनवून तयार करून घेऊयात।
तर चला आता आपण यानं फ्राय करूया. तर फ्राय करण्यासाठी मी आधीच कढईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवले आहे. तर तेल छान गरम झालेलं आहे. आता गॅसचं फ्लेम मीडियम करायचं आणि त्यात असं लहानशी टिक्की टाकून पाहायची. बघा वर आलेली आहे. याचा अर्थ तेलाचं टेम्परेचर अगदी बरोबर आहे. तर चकलीला हळूवार उचलून तेलात टाकूया. जेवढ्या तेलात बसतील ना बस तेवढेच टाकायचे आहे. मी 2च टाकले कारण चकल्या मोठ्या आहेत. तर सध्या न अजिबात टच करायचे नाही. गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा आहे. जर आपण गॅसचा फ्लेम हाय केला तर चकली वरून तर शेकल्या जाईल पण आतून कच्ची राहणार, म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा. वाव, बघा किती छान बबल्स आलेले आहे आणि जसजशी चकली शेकल्या जाईल तरी हे बबल्स आपोआप कमी होणार. तर हळूवार पलटून घेऊयात. तर दोन्ही साईडने अरत परत करून छान गोल्डन फ्राय करून घेऊयात. वाव, सुपर. बघा किती छान गोल्डन कलर आलेला आहे व किती कुरकुरीत आपली चकली बनली आहे. तर हळूवार प्लेटमध्ये काढून घेऊयात. बघा किती काटेदार कुरकुरीत आपली चकली बनली आहे, जी तेलात तुटली किंवा फाटलीसुद्धा नाही. तर याप्रमाणेच आपण उरलेल्या सर्व चकल्या फ्राय करून घेऊयात. तर चला आपण सर्व चकल्या फ्राय करून घेतल्या आहे. बघा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान आलेली आहे. तर बघितलं ना मंडळी तुम्ही की ही चकली बनवायला आपल्याला भाजणी करायची किंवा पिठाला वाफ घ्यायची सुद्धा गरज भासली नाही. काही मिनिटातच आपली काटेदार कुरकुरीत चकली बनून तयार झाली आहे आणि खायला तर इतकी चविष्ट कुरकुरीत लागते की ही चकली खाल्ल्यानंतर कोणी गेस पण करू शकणार नाही की आपण बिना भाजणीची इतकी छान बनवली आहे. आणि ही जसजशी थंडी होणार ना तर आणखीन क्रिस्पी होईल. मी तुम्हाला याचं क्रिस्प दाखवते की हे किती कुरकुरीत क्रिस्पी बनली आहे. तर बघितलं ना तुम्ही की किती कुरकुरीत क्रिस्पी बनली आहे. तर चला मी तुम्हाला एक चकली तोडून पण दाखवते. वाव, क्या बात है. किती कुरकुरीत बनली आहे की जे तोंडात टाकतच विरघळेल. याचा अर्थ आपली चकली अगदी परफेक्ट बनली आहे. तर मंडळी, गरमागरम चकलीला पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना तर मग दिवाळी स्पेशलमध्ये होऊ द्या ही बिना भाजणीची, कमी वेळेत आणि कमी बजेटमध्ये झटपट होणारी चकली, जे सर्वांना खूप आवडेल. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची बिना भाजणीची कुरकुरीत काटेदार चकली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.